नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर तुम्ही कसे आहात? तुम्ही सगळेच मजेत असाल. तर आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आणि व्हिडिओ कशाबद्दल तुम्हाला कळलं असेल, तर थंबनेलवरून समजलं असणार. तर आता व्हिडिओ पूर्ण बघा. आणि मी चाललो आजचा ब्लॉग असा आहे की आम्ही मुंबईवरून रायगडला जाणार आहोत. आज तारीख आहे 12 वाजून गेलेत. तर आता 5 तारीख चालू झाली. तर आम्ही निघतो आता रायगडला निघतो आहे. शिवराज्याभिषेकासाठी निघतो आहे आम्ही. आणि इकडे तयारी बघू शकता. मी बॅग पॅकिंग केले पूर्ण, एकदम बॅग फुल कट टू कट हे झाले आहेत. बल्क लावा ही हेल्मेटची बॅग आहे. आणि ह्याच्यामध्ये हे घेतले बल्क लावा ह्याच्यात टाकले. थोडा वेळ घालणार नाही. आधी मी माझी डेव्हिल नेणार नाही, NS माझी ती नाही नेणार आहे. 10ची घेऊन जाणार, एक्सप्रेस घेऊन जाणार आहे मी. तर आपलं हेल्मेट आहे. तर आता निघूया. खूप वेळ झाला आहे. आता आपण वाजलेले आहेत 12:30 वाजले. तर निघूया आपण. आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता भेटूया खाली मोटर ब्लॉगिंग सेटअपमध्ये. काहीच तर पार्किंगमध्ये आहे मी आता. बघा पूर्ण घामाघूम गेलो. आणि आपलं डेव्हिल इथे आहे. आपण ताई डेव्हिलला आपण ठेवणार आहोत, नेरूळला ठेवणार आहोत आणि एक्सप्रेस घेणार आहोत. तर चला एक भेटूया. डायरेक्ट नेरूळला जाऊन भेटू. आता मी ते मोटर ब्लॉग वगैरे काही करत नाही. सर्व पूर्ण घामाघूम झालं हे बघा. सर्व बॅगेने वगैरे. चला भेटू आपण नेरूळला डायरेक्ट. काही आम्ही डायरेक्ट आता पोचलेलो आहोत. रायगडाच्या पायथ्याशी पोचलो आहे. म्हणजे पाचाडला आम्ही गाड्या लावल्या तिकडे पार्किंगला. आणि आम्ही चाललो आहे आता. तर आपल्यासोबत मंडळी आहेत बघा. 1 2 3 4 5 6 मला पकडून 6 गाड्यांचे पार्किंग बघून घ्या तुम्ही. इकडे लांबच लावलेत एकदम. आता आपल्याला तेवढं चालत जायचं आहे. दरवेळी आपण येतो तेव्हा आपण जिथं दरवेळेच्या इथे आपण गाड्या पार्किंग करतो आपल्या. आणि ह्यावेळी असं नाही. ह्यावेळी आपल्याला पार्किंग आपण खूप लांब केलेली आहे. आणि आता बघा आमचे सहकारी चाललेत असे मस्त कासका बोसका घेऊन चाललेत आमचे सहकारी. एक तिकडे मागे आहे. जरा चला तुम्हाला मी पुढे दाखवतो. हे चला आंघोळ करायला. तिथे जायचं बघा आंघोळ करतात. गंगा के किनारे चलो. नको ब्लॉग चालू आहे फक्त. ब्लॉग में 2 शब्द बोल. 2 शब्द आम्ही चाललो आता. बस ते चाललो वरती. बस सेवा आहे पूर्ण. बस पूर्ण भरले गच्च. आम्ही स्टँडिंगने आहोत. चला काहीच. तर आम्ही आता आलो आहे बसने वरती आलो. ह्या बसने अशा बस सेवा चालू केलेल्या आहेत. आणि पूर्ण पाचाडवरून ते आपल्या इथपर्यंत, आपल्या गडाच्या पायथ्याच्या इथपर्यंत बस सेवा आहे. आपले फंटर गेले कुठे? सर्व सगळे तिकडे आहेत. हे बघा बस येत आहेत. बस चालूच आहेत. दोन शब्द. तर चला आता थेट रायगडावर.
नमस्कार मित्रांनो, तर आता आपण थोड्याच वेळ चित्त दरवाजाच्या इथे येणार आहोत आणि पुढचे मनोगत आपले विवेक दादा तर चला, हे बघा कशी मार्केट मस्त वाटतं इथं. थोडाफार थकवा जाणवतोय पण काय तेवढा चालतो. दोन शब्द जिरली गरमी जास्त आहे रे, बाकी काय नाही. हा तेच गरमीमुळे जरा हे होतं. अरे पहिल्या गाड्या त्या गावाले असतील अजून. चला नाणी दरवाजा बघा. काहीच आलो आहोत आपण चित्त दरवाजा तिथं आलो आहोत. हे बघा तर चला, हे बघा टकमक बघा. आपण जाणार आहोत नाणी दरवाजा जाणार आहोत आपण. क्लायमेट खूप सुंदर वाटतं, म्हणजे ऊन आहे पण एवढा झोंबत नाही, म्हणजे सगळं तरी ऊन एवढं झोंबत नाही आहे तरी. चला आपण जाऊया. खायचा भरपूर आहे, पाण्याचा कमी आहे, खायचा भरपूर साठा आहे. माहिती काहीच. तर आता आम्ही कोकम सरबत प्यायला तिथेच आणि मस्त जर एनर्जी तयार झाली, फुल थकल्यासारखं झालेला. बघा पब्लिक बघा किती येते. आता घाम यायला सुरुवात झाली आहे. गाईज पोचतोय आम्ही आता महादरवाजाच्या इथे. याच्यामध्ये दमछाक उडालेली आहे, म्हणजे चेहरे बघू शकता काय झालेत. एकदम फ्रेश सगळ्यांचे चेहरे झाले, एकदम फ्रेश सगळे झालेत. आमचा फोटोग्राफर बघा, सिनेमॅटिक विवेक सिनेमॅटिक. चला तुझा आता प्रवास खडतर आहे, आपण हार मानायची नाही. चलो गाइस स्टार्ट करते. आलात तुम्ही? Yes, bro. मला खाली जाते काय? Yes, this is place. हॅपी न्यू इयर. कसा वाटला ओव्हरऑल एक्सपिरियन्स? खूप मस्त मजा आली. दमछाक. चला थोडा वेळ बाकी राहिला आता. थोडा तिकीट टकमक टोक आहे. काहीच
थोडा वेळ स्ट्रगल केल्यानंतर आता आम्ही किती वाजलेले आहेत आता बघतो 11:30ला पोचलो आहे. बघा संध्याकाळी इथे गोंधळ असणार. शिरकाई देवीचं मंदिर आहे इथे. ह्या होळीचा माळ आणि जेवणासाठी लाईन लागलेली अशी पूर्ण खालीपर्यंत जेवणासाठी अशी लाईन लागली. एक गोष्ट चांगली केली आम्ही की जेवायला आणलं आम्ही पोळी भाजी आणली आम्ही. तर चला आम्ही खाऊन घेणार पुढे आधी नंतर तुम्हाला कार्यक्रम संध्याकाळी दाखवतो. कोण बोलतोय? बोलायची काहीच ताकद नाही राहिली माझ्या हातामध्ये. फक्त व्हिडिओ चालेल जो होतोय शूट. हे करू काय टाइमलेस लावू काय? चल हा ह्याला जरा मोडो बरं ह्याला. ते तिकडून तवगाने पकडा 4 सेकंड. चला मी पण आलो पाहिजे. ठेवायची ऍक्शन करा. काही दिसलं पाहिजे ना. हा ठेवायची ऍक्शन करा. हा बरोबर कोण कोण हे ना दिसलं पाहिजे. शिव खास बरोबर दिसते काय? व्हिडिओ चालू कशाला ठेवली? थांब तो करेल कट. डन डन लाव. मला मध्ये लाव. मध्ये लाव. पहिला काम एक सगळं सर्व नॉर्मल खेळतो नको डायरेक्ट नॉर्मली पाणी पाणी ठीक आहे. तू कर ही चालू केली. हा पुढे वरती टाकायचा आहे. हा तर रात्री टाकूया. रात्री आता नको. आता गरम होईल उलटा लागला. अरे उलटा लागला तरी मित्रांनो खूप अतोनात प्रयत्नानंतर मी जेवायला बसलोय आणि टेंट लावलाय. चला गुलाबला संपवतो गाईज खूप वेळानंतर ब्लॉग चालू करतोय आणि आता आम्ही आलोय होळीच्या माळावर. मस्त आम्ही झोप कंप्लीट केली प्रत्येकाने. झोपलास का तू? आता मस्त झोपलो जरा मस्त रिलॅक्स झालो. रात्रभर गाड्या जरा बोलला त्याच्यामुळे जरा बॉडी थकलेली पूर्ण. तर आता आम्ही चाललोय मर्दानगी खेळ बघायला होळीच्या माळावर. मस्त असं तयार झालो आम्ही आता आणि आता चाललोय. चला पुढे तुम्हाला दाखवतो काय काय बघायला मिळतं आपल्याला.
पण नाही.
ज्या गोष्टी पुस्तकामध्ये आहे की मोठ्या ज्या गोष्टी बघतो. हॅलो शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोरची लोक उभारले का उभारले आपल्याकडे थांबते ना काय
भाऊ त्याला कावल्या पुढचा जेव्हा कावल्या कसा आहे पुढचा आहे तुम्ही सेवा मागचा कसा आहे दाबक्या बसा बसा खाली खाली बसा करती आहे पहिली रोड खाली छत्रपती शिवाजी महाराजांची काय वातावरण खराब आहे लवकर केलं तर काय ह्याच्यात पिवळा शर्ट पिवळा पुढते सरळ बाजूला आज जर लय लागली
पडायच्या ज्यावेळी महाराष्ट्राच्या प्रत्येक वीर हातामध्ये अशी तलवार फिरवायची ताकद येईल ना त्यावेळी कोणाही भावाच्या असते एकाची पहिली तरफ बघायची हिंमत होणार नाही. अगदी 5 वर्ष वयापासून तर 15, 20, 25 वर्षापर्यंत त्यांच्या सगळ्या भगिनी अगदी आमच्या वयामध्ये आरोग्य लांबी फिरवताना स्वतःने मर्दानी खेळांचं हे प्रदर्शन तुळजाभवानी मर्दानी बाकी सगळे खाली बसा सादर करतायत खाली खाली बसा खाली बसा खाली बसा उभं खरा इतिहास अनुभवायला रायगडावर मिळतो
कडे पसरले शिवरायांच्या पायी तेच आम्हाला माणूस दुसरी दौलत नाही. तर या देवीचा असा इथे खरोखर कालचा दारागडी मित्रांनो हे बघा आम्ही टेंट बघा किती मॉडिफाय केलाय. टेंट मध्ये एकदम वॉर्म करून आता आमचा डिनर आता आम्ही डिनरसाठी आलोय जंगल डिनर. तर चला डिनरमध्ये काय आहे आमचा तोच मेनू आहे दुपारचा आहे तोच मेनू आहे. पोळी भाजी आम्ही तुम्हाला दाखवणार नाही. पोळी भाजी आता मला आम्ही दाखवणार नाही. कोकणची शान आणि मान आमचे पोळी भाजी पिठल्याची गरजच नाही. काहीच आम्ही आता जेवलोय आम्ही आणि आता चाललोय आता गोंधळाला चाललोय. तर शिरकाई देवीचा गोंधळ तिथे आम्ही जाणार आहोत. आता टेंट बघा थोडा वेळ झोपलो आराम केला आम्ही. आम्ही सर्व प्लेयर रेडी झालेत. एक जण कुठे गेला आहे. चला आम्ही तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो शिरकाई देवीचा गोंधळ. तर आज तुम्हाला गाईज आम्ही शेला कसा काय झालं बोलतात फेटा कसा तुम्हाला शिकवणार आहोत. 1 मिनिटामध्ये फेटा हा जरा काही असाच ठेव आणि ओके ओके जबरदस्त. सगळ्यांना मिळून आनंद घ्या का आवाज येत नाही. एक मिनिट आवाज येत नाही. मॉनिटर जर आवाज येत नाही आवाज परत दुबईला चाललंय. हे भारताची किती मोठी कृपा आहे. प्रतीक लोखंडे प्रत्येक दादामुळे गाणं मिळालं बरं का मला. यांच्यासाठी टाळी वाजवा. टाळी हो दादा थांबवायचं नाही रे टाळी. हा ये बा अरे शहाजीची जागू शकत मित्रांनो तर बघा आपण शिरकाई मातेच्या मंदिराच्या इथे आलेलो आहोत आपण आता. आणि आता आपण चाललेलो आहोत गोंधळाला चाललो आहोत. गोंधळाला गर्दी पाहू शकतो तुम्ही कशी झाली. आता एकदम गच्च गर्दी झाली आत्ताच म्हणजे चालू सुद्धा झालं नाही तरी एवढी गर्दी झाली. तर आम्ही खास शूट करण्यासाठी चाललो आहे आम्ही. मस्त मजा येईल. चला भाई आदू बोला तो बोला.
तू बोला जाने का आम्ही सगळे गोंधळाला आलोय भाई, आम्ही सगळे गोंधळाला आलोय. नाचा रे. गाईची जेवणाची लाईन बघा किती मोठी आहे आणि दिवसभर चालूच असते जेवणाची लाईन. चला लाईन मध्ये लागा रे जेवायला. चला जेवायला चला रे, लाईन मध्ये लागा. जेवणाची लाईन गाईच का संपायचं नावच घेत नाही, दिवसभर चालूच आहे. हे बघा इकडून चालू झाले पूर्ण, जागा पण देत नाही. चला आम्ही सगळे आता आमच्या बंगल्यावर चाललोय. बघू तर गर्दी कशी बघू. चला रे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. दिवस दुसरा आजचा आहे आणि आम्ही सर्व रेडी झालो आहोत आणि हे बघू शकता आमची ड्रेसिंग सर्वांची. आता अशा प्रकारे आमची ड्रेसिंग आहे आजची. आणि इकडे बघा अशा प्रकारे आमची ड्रेसिंग आहे आजची. आधी आणि युनिकनेस केलाय काय ते युनिक काय ते करायचा प्रयत्न केलाय विवेकने. नवीन टी शर्ट वेगळी घेतले आणि आता आम्ही जाणार आहोत तिकडे. तिकडे बघ गर्दी बघ किती झाली आताच. गर्दी किती झाली आहे. आपल्यासुद्धा तिकडे जायचं आहे तर बघू शकता पूर्ण. आता तुम्ही गर्दीमध्ये तुम्हाला दाखवायला मिळालं तर तुम्हाला दाखवतोच मी. तर चला निघूया. गाइस रेडी हो क्या आप? चलो सारव रे. ओ शेनकोला जरा ज्यादा करू ना. चला तर मित्रांनो आम्ही आता चाललोय. आता नगर खाण्याच्या इकडे चाललोय. आता आम्ही तुम्ही गर्दी बघू शकता इकडे मागे सुद्धा. टी शर्ट काय घातलास रे? ते काय झालं आमचं एकाने झोल केला. एकांचा झोल झाला तिकडे आमच्या घरामध्ये झोल झाला. गद्दारी झाली घरामध्ये. काहीच गर्दी बघू शकता तुम्ही. भारतामधील काही
आपल्या इथे शिकवतात का केव्हा? ते आपल्या इथेच केव्हा शिकवतात? केव्हा शिकवत नाही. आणि आपण त्याचा इतिहास शिकवायचा. इतिहासाची माहिती असणं गरजेचं आहे, पण आपला एवढा सुंदर भव्य स्वराज्य शिवाजी पण आपल्या एवढं मोठं इतिहास घडवलं, ते का आपण शिकवत नाही आपल्या मुलांच्या परत? मुलांच्या गोडी गुलाबी गोडी इतिहासाची गोडी का आपण निर्माण करत नाही? आणि म्हणून शिवचरित्र हे नुसतं शाळेपुरतं मर्यादित नाही, तर खऱ्या अर्थाने शिवचरित्र हे कॉलेजमध्ये बाहेर पडेपर्यंत त्या मुलांना कृपया वरी येण्याची कुणी नाही करू नका. पोलीस यंत्रणाला वरती राजछत्रवरचे लोक आहेत फोटोग्राफ इकडे लाला तिकडे नाही इकडे खूप वेळानंतर ब्लॉग चालू करतोय. गर्दी एवढी आहे ना की शूट करायला काही जमत नाही. आणि बघू शकतो आम्ही उतरलो आता. खूप 2-2-2.5 तास लागले उतरायला आम्हाला. कसं वाटतं उतरून? ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता आपला? लाले लाल या स्क्रीनवरती बघू शकता एक्सपिरियन्स कसा होता. आता आम्ही निघतोय. हे बघा लाईन किती आहे. आमची अजून अर्धे यायची बाकी आहेत. आम्ही 5 जण झालो आम्ही. काहीच हे बघा तुम्हाला दाखवतो. हेल्मेट लावले गाडीला. इथे एक गाडी इथे एक गाडी. नाही तुम्हाला आता मी जाताना जर जेवायला थांबणार तिथे आम्हाला तुम्हाला दाखवतो. हे पाऊस रिमझिम करतोय. हे पाऊस आला रोहित. पाऊस आला थोडासा. तर चला निघूया. आम्ही तर गाड्या काढतो आधी. अंगात अजिबात जीव झाला नाही.